एका बेलननी आपण काय काय करू शकतो माहितीये? झोपल्या झोपल्या पण आपण पोट कमी करू शकतो बेलन हातामध्ये असेल तर. बसल्या बसल्या आपण बेलन हातामध्ये असेल तर आपलं पोट, मांड्या, हात कमी करू शकतो. उभं राहून आपण जर आपल्या हातामध्ये बेलन असेल तर आपण पूर्ण बॉडीचं फॅट कमी करू शकतो. गुडघ्यांवरती असं प्रेशर देऊन आपण बसलेलो आहे, म्हणजेच वज्रासन मध्ये आपण बसलेलो आहोत, तर आपल्या कमरेचा, हाताचा आणि मांड्याचा फॅट आपण कमी करू शकतो. इव्हन तुमच्या मांड्यांमध्ये खूप मुंग्या येतात, मुंग्या म्हणजे पाय भरलेले असतात, चावतात, दुखतात, खूप पेन होतो, रात्रीचं झोप लागत नाही, त्याच्यासाठी पण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस करते. आता या सगळ्या एक्सरसाइज मी तुम्हाला सांगितल्या ना, झोपून उठून बसून, तर ह्या मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही ह्या सर्व प्रॅक्टिस बघायच्या आणि सर्व करायच्या. जर तुमचं वजन जास्त वाढलेलं आहे तर खूप चांगल्या आणि सोप्या पद्धतीने, जास्त उथल नाही, काहीच नाही, हेवी वर्कआउट पण तुम्हाला वाटणार नाही, एकदम इझी मध्ये मी तुम्हाला फक्त एका बेलनचा वापर करून आपण काय काय करू शकतो हे सगळं तुम्हाला पार्ट मी दाखवलेले आहेत. तर तुम्ही जाऊन नक्कीच चेक करा ते व्हिडिओ. कमेंट बॉक्स मध्ये लिंक टाकते, मेन्शन करते, डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्ही तिथेही जाऊन क्लिक करून बघू शकता. तर आता ह्या पोझिशन मध्ये यायचं आणि हाताला वरती न्यायचं, असं बसायचं. सपोर्टसाठी उशी घ्यायची, गुडघ्यांना त्रासही नको आणि फायदाही भेटला पाहिजे. लास्टला एक टिप सांगते, इथे पण तुम्हाला ती जर फॉलो केली तर चांगला रिझल्ट भेटेल. या पोझिशन मध्ये जायचं आणि ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता नेक्स्ट प्रॅक्टिस, या पोझिशन मध्ये जायचं, ते ट्विस्ट करते, तुम्हाला दाखवते व्यवस्थित करून. या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. इतका मस्त मी पूर्ण प्रॅक्टिस दाखवते ना, घाम पण निघतोय आणि खूप जास्त प्रेशर पण येते बॉडीवरती. आता इथेच या पोझिशन मध्ये जायचं अँड पायाच्या पंजांना खाली लॉक करायचं आणि ट्विस्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 3 प्रॅक्टिस खूपच छान झाल्या. चौथी प्रॅक्टिस करायची. या पोझिशन मध्ये जायचं, बेलन एका हातात पकडायचं, त्याला वरती न्यायचं आणि आपली बेलनकडे आपली नजर असेल पूर्ण या पोझिशन मध्ये. आणि हा जो हात आहे तो क्रॉस मध्ये, म्हणजे उजवा पाय उजव्या हाताला नाही, उजवा हात डाव्या पायाला टच करायचा आणि वरती बेलन कुठे गेलंय तिकडे नजर ठेवायची. 1 2 आणि होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप जास्त प्रेशर येतं आपल्या कमरेवरती. सेम पोझिशन करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नेक्स्ट प्रॅक्टिस साठी बेलनला असं मागे न्यायचं ह्या पोझिशन मध्ये आणि हाताला असं ठेवायचं बेलननी पकडून. आणि इथे फक्त 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 9 20. आता याच पोझिशन मध्ये जायचं. लास्ट प्रॅक्टिस. त्याच्यानंतर पायात मुंग्या येतात, तुमचे पाय जड पडलेले दुखतात, त्याच्यासाठी पण बेलनचा वापर करून आपण कसं आराम घेऊ शकतो बिना डॉक्टरकडे जाताना ते तुम्हाला दाखवते. या पोझिशन मध्ये जायचं. 1 2 3 4 5 6
7 8 9 10. आता टिप्स पण बोलली होती. ही टिप्स काय आहे तर बघा, तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे आणि ह्याच प्रॅक्टिस जर करून वजन कमी करायचं आहे ना, दुसरं काहीच करायचं नाहीये. तुम्ही तुमच्या आहारामधली दिवसभराच्या खाण्यापिण्यामध्ये साखर बंद करा, नसेल बंद होत तर कमी करा. आणि बाहेरचे मैद्याचे पदार्थ खाणं बंद असते तर बंदच करून टाका. इव्हन बिस्किट बाहेरचं काहीच नाही खायचं. समोसा, वडापाव, पॅटीस, फ्रँकी या गोष्टी काहीच नाही खायच्या. नूडल्स वगैरे या गोष्टी काहीच खायच्या नाही. साखरेचे पदार्थ घरामध्ये येऊन तुम्ही हलवा जरी शिरा जरी बनवत असेल तो पण तुम्ही खायचा नाही. या प्रॅक्टिसने तुम्हाला इतका चांगला रिझल्ट येईल ना, काहीच वेगळं करायचं काम पडणार नाही. आता पाय खूप दुखतात, मुंग्या आलेल्या असतात पोटऱ्यांमध्ये. बेलनला असं पकडायचं आणि ते या पोझिशनमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला मी 10 केलंय. तुम्हाला जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत तुम्ही करू शकता. 1 मिनिट 2 मिनिटं 2 3 4 5 6 7 8 9 10. ते मांड्यांना देखील तुम्ही करू शकता या पोझिशनमध्ये. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. पाय दुखत असतील, बेलनचा वापर नसेल करायचा, काठीचा वापर करून तुम्ही बेलननी ह्या पोझिशनमध्ये तळपायाला देखील तुम्ही असं प्रेस करू शकता या पोझिशनमध्ये. ठीक आहे, मी केलेलं नाही तळपायाला, मला बेलन लावायचं नाही आहे म्हणून तुम्ही करू शकता. आणि जसं सांगितलं तसं खाण्यापिण्यावरती लक्ष ठेवा, या प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच आवडला असेल. ते पार्ट पण आवडले असतील जे मी तुमच्यासाठी अपलोड केलेले आहेत यूट्यूबला. तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सबस्क्राईब जर केलं असेल ना तुम्ही, बेल आयकनला क्लिक केलं असेल ना, तुम्हाला माझे एक एक व्हिडिओ नेहमी यूट्यूब सजेस्ट करत राहणार. तर त्याच्यासाठी सबस्क्राईब करा, तुम्हाला नक्कीच फायदा होणार. तर भेटूया परत. तोपर्यंत बाय बाय.